आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात घाण अशा प्रकारची जी सवय लागली, समाजाचा घात करणारी ती ही आहे. फक्त त्याचं बोलणं श्रोत्यापर्यंत जावं, समाज जास्त असला तर तसं जात नाही म्हणून स्पीकर लावावं की नाही महाराज. आसपासच्या लोकांचं सगळं वाटोळं झालं पाहिजे. काही दिवसांनी माणसं बहिरे तुम्हाला दिसतील जास्त, कारण हे ध्वनी प्रदूषण आहे. मला तुम्ही सांगा ना, काकडा भजन आपण कशा करता करतो? देवाची सेवा म्हणून करतो ना. किती असतात काकड्या भजनाला माणसं? 3.5 टिपडे राहते आणि आवाज एवढा मोठा केलेला असतो की सगळं आसपास सगळं दणदून दर 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 करून जातं. कशा करता? कशा करता? हा हरामखोरपणा करता. ज्या देवाकरता तुम्हाला भजन करायचं त्याला ऐकू येत नाही स्पीकर शिवाय. अरे मुंगीच्या पायाला बांधलेली घुंगरही त्याला ऐकू जातात. त्याला ऐकण्याकरता शब्दही नाही काढावे लागत, नुसतं मनात आलं तरी त्याला समजतंय. आणि मग त्याच्या भजनाकरता हे असले नालायक धंदे सुरू कशा करता केलेले आहेत काही समजतच नाही. प्रमाणात आवाज असावा, लोकांना फक्त ऐकावं. आपण काही उक्त घेतलेलं आहे काय? ते कानाच्या मशिनीचं तुमचं काही ठरलेलं आहे का? एवढे बहिरे केले की तुम्हाला काही एवढे पैसे मिळणार आहे? त्यांचा बी दोष नाही. हे आमच्या अवलादी. वाढवा वाढवा वाढवा. यांना पकवाज लावता नाही येत, नुसते आवाज वाढवायला लावले. पण तरीही मर्यादेपेक्षा आवाज नका. तुम्हाला जर पाप व्हावं असं वाटत नसेल तर मर्यादेपेक्षा आवाज जास्त वाढवू नका. अन्यथा इथं पंढरपूर क्षेत्रात चंद्रभागेला समोर ठेवून तुम्हाला सांगतोय, विनाकारण तुम्ही आवाज वाढवून जर लोकांचं अंतःकरण दुखावला तर त्याचं फलं तुम्हाला भोगावे लागतील. लक्षात ठेवा.